हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमृत रसायनाबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे जे खूप फायदेमंद आहे। याचे खूप सारे फायदे आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमृत रसायनाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये आवळा पिष्टी, ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, वंशलोचन, इलायची इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर याचा वापर कोणाला करायला पाहिजे आणि याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर सर्वप्रथम जर तुमची याददाश्त कमजोर झाली आहे, मेमोरी वीक झाली आहे, तुमचा फोकस कॉन्सन्ट्रेशन कमी झाला आहे, अथवा तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस होत आहे, चिंता होत आहे, तणाव फील होत आहे, अथवा खूप राग येत आहे, इरिटेशन फील होत आहे, डिप्रेशन फील होत आहे, लो फील होत आहे, तर तुम्ही अमृत रसायनाचा वापर करू शकता। तर हा काय करतो, तुमच्या मेमोरीला, तुमच्या फोकसला, तुमच्या कॉन्सन्ट्रेशनला वाढवण्यासाठी मदत करतो आणि यासोबत तुमच्या माइंडला शांत ठेवण्यासाठी, काम ठेवण्यासाठी सुद्धा हा मदत करतो। याशिवाय जर तुम्हाला खूप जास्ती थकान फील होत आहे, कमजोरी फील होत आहे, काही काम करण्याचं मन करत नाही, अथवा तुमची हाडे खूप कमजोर झाली आहेत, वीक झाली आहेत, तुमचे मांसपेशी कमजोर झाले आहेत, अथवा तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमी झाली आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर अमृत रसायन काय करतो, तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग बनवण्यासाठी, तुम्हाला एनर्जी देण्यासाठी, ताकद देण्यासाठी मदत करतो आणि तुमच्या हाडांना मजबूत बनवण्यासाठी, मांसपेशींना मजबूत बनवण्यासाठी आणि शरीरामध्ये रक्ताला सुद्धा वाढवण्यासाठी अमृत रसायन मदत करतो। याशिवाय जर तुमची इम्युनिटी म्हणजे रोगनिरोधक शक्ती वीक झाली आहे, कमजोर झाली आहे, ज्यामुळे तुम्ही बार बार बिमार पडत आहात, तुम्हाला बार बार सर्दी, खोकला, ताप येत आहे, अथवा बार बार स्किनमध्ये इन्फेक्शन्स होत आहेत, अथवा अलर्जी होत आहे, तर यासाठी तुम्ही अमृत रसायनाचा वापर करू शकता। तर हा काय करतो, तुमच्या इम्युनिटीला म्हणजे रोगनिरोधक शक्तीला चांगला बनवण्यासाठी, वाढवण्यासाठी मदत करतो, ज्याने तुम्हाला हे बार बार होणारे प्रॉब्लेम्स कमी होतात अथवा होत नाहीत। याशिवाय जर तुम्हाला इंडायजेशनची समस्या फील होत आहे, अपचची समस्या फील होत आहे, तुमची भूक कमी झाली आहे, अथवा तुम्हाला ॲसिडिटी होत आहे म्हणजे आंबट ढेकरा येत आहेत, छातीमध्ये जळजळ फील होत आहे, तुमच्या पोटामध्ये खूप जास्ती गॅस बनत आहे, कधी कधी उलट्या होत आहेत, मळमळल्यासारखं फील होत आहे, तर तुम्ही अमृत रसायनाचा वापर करू शकता। तर हा काय करतो, तुमच्या डायजेशनला चांगला बनवण्यासाठी, तुमच्या पाचकाग्नीला वाढवण्यासाठी आणि मेटाबॉलिझमला चांगला बनवण्यासाठी मदत करतो। याशिवाय जर तुम्हाला हेअर फॉल होत आहे, तुमचे केस खूप जास्ती गळत आहेत, तुमचे केस खूप जास्ती वीक, कमजोर झाले आहेत, यामध्ये सुद्धा हा रसायन खूप फायदेमंद आहे। तर हा काय करतो, तुमच्या केसांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी, हेअर फॉलला रोखण्यासाठी हा मदत करतो आणि तुमच्या केसांची ग्रोथ वाढवतो, केसांना सॉफ्ट बनवतो, शायनिंग बनवतो आणि केसांना हेल्दी ठेवण्यासाठी हा मदत करतो। याशिवाय हा तुम्हाला यंग ठेवण्यासाठी, तरुण ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो। जर तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स दिसून येत आहेत,
सुरकुत्या दिसून येत आहेत, तर हा रिंकल्सला कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो आणि तुमच्या त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी, ग्लोविंग बनवण्यासाठी, त्वचेचा कॉम्प्लेक्शन वाढवण्यासाठी सुद्धा हा मदत करतो. याशिवाय तुमच्या डोळ्यांसाठी सुद्धा हा अमृत रसायन खूप फायदेमंद आहे. तर याचा वापर कसा करायला पाहिजे? तर 1 ते 2 चम्मच अमृत रसायन तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर गुनगुन्या दुधासोबत घेऊ शकता. याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात. पण जे छोटे मुले आहेत, जे गर्भवती स्त्रिया आहेत, जे स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत, अथवा तुम्हाला कोणती दुसरी अन्य बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्या अगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. अमृत रसायन घेतल्याने कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून येत नाहीत. पण तुम्ही याचा वापर करते वेळेस जर तुम्हाला काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत, तर तुम्हाला काय करायला पाहिजे, याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.